सर्व प्रेक्षकांना वाटलं होतं की आता कासरवडवली मास्टर ए चा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, ह्या उत्साहात सर्व होते आणि मोठा उलटफेर निलेश मात्रेच्या कुशल नेतृत्वावरती भांडूप मास्टर संघाने केला आणि पराभवाच्या छायेत नेलं शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर ए ला. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रकाश पाटील तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डिलिव्हर होत असताना आज सकाळच्या सत्रातला सलामीची जोडी लीलाधर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नितीन पाटील, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी जर्सी आपण पाहतोय, अगदी ब्लॅक अँड व्हाईट अशी जर्सी पांडू सेठ यांच्या सौजन्याने केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि खास करून कौतुक करावं लागेल रवींद्र भोईर यांचा आणि रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून ही जर्सी आपल्याला पाहायला मिळते आहे. महिंदरपाडा मास्टर अगदी आपण पाहतोय 10:40 पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उचली ऑप्शनच्या बाहेर प्रकाश पाटील ठेवण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. अवंतर धावेनीशी आता सुरुवात झाल्या. एका बाजूला मोघरपाडा मास्टरचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम खारीगावला आपण पाहतोय. उंची प्राप्त केले या चेंडूने प्रकाश पाटील झेल खाली आलेत आणि कॉटन बॉलची संधी इथे गमावली गेल्या. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. कालच्या दिवसात झेल सुटले, झेल सुटल्यानंतर मोठमोठे परिणाम सोसावे लागलेत मैदानाच्या आतमध्ये. कारण भाताने मास्टरला शून्यावरती सोडलेला संतोष ठोंबरेचा तो झेल कुठेतरी मागडा ठरलाय. ऑन साइडला खाली क्षेत्र आहे, मिड विकेटला कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडूला अगदी सहजतेने खेळलं गेलं एक टप्प्यासहित सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. इथे त्रिफला उद्ध्वस्त केला. अफलातून चेंडू कमबॅक करतोय प्रकाश पाटील आणि माघारी परतवलंय फलंदाज नितीन पाटीलला. विकेटचं पतन. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन इथे झालंय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 6 धावा 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस संतोष येतोय आता मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर संतोष पाटील बाल्या दाखल झालाय. चांगली कामगिरी करावी लागेल. मोठा प्रहार केला ऑन साइडला. गिरीश त्या झेल खाली आलेत आणि झेल निसटलाय जरूर, मात्र चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम राहिलेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे येते 8 या आकड्यावरती. धावसंख्या 8 वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर कलात्मक फटका दाखवलाय. स्वीपचा फटका बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. चार धावांच्या मदतीने आता धावफलक फलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेलाय. 12 रन्स ऑन बोर्ड. चांगली कामगिरी होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चौकार येत असताना फुलटॉस बॉल त्यावरती प्रहार केलाय.
थँक्यू डीजे, थँक्यू. तेरा धावा फलकावरती, एक गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज हेमंत पाटील आता तयार होतोय. धावसंख्या 13. चांगली कामगिरी करत असताना मोगरपाडा मास्टरचा संघ आपण पाहतोय. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते. अगदी एसटी रक्षक पुढे येतोय. एकच धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धावफलक पुढे येत असताना आपण पाहतोय 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती हेमंत तयार होतोय. बॅकफुटला गेली, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केलाय. डीप मध्ये प्रकाश पाटील आहेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत आपण पाहतोय 16 धावा या फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर खारीगाव मास्टर संघाने. खरं धावा या मोठ्या प्रमाणात येत होत्या. ऑन साईडला चांगला फटका खेळले. दीपमध्ये संतोष चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना 17 या आकड्यावरती 9 खेळाडू घेऊन आज खारीगाव मास्टरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकलं गेलाय. एकंदरीत पाहिलं तर 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा आतापर्यंत फलकावरती लावण्यामध्ये सक्षम राहिलेत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस जरूर केला होता, मात्र चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर निघतोय. लीलाधर करता पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू, फसवा चेंडू होता. धावसंख्या स्थिरावली गेले 20 या आकड्यावरती. नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. आखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका खेळले. दीप मध्ये संतोष राऊत झेल खाली आणि आणखीन एक धक्का, गडी बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश ठाकूर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 वरती 2 धक्के बसलेत मोगरपाडा मास्टर या संघाला. संतोष राऊत आता गोलंदाजी मार्ग वरती येतोय. चेंडू हवेत जातोय. तत्पूर्वी एक धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता करतायत आणि पाहता पाहता दुसरी धावी झालेली आहे. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल.
3 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक फलकावरती एकंदरीत पाहिलं तर फलंदाज रिटायर्ड आउट होतोय. डिक्लर मध्ये चेंडू चाललाय. सव्वीस धावा झालेल्या आहेत फलकावरती. ऑन साइडला चांगला फटका खेळतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. 2 धावा सहजतेने आपण पाहतोय. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 28 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 लॉस ऑफ 2 विकेट. 2.3 चेंडूंचा सामना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी होते फलंदाजांची. गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू हाताळतायत. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. 29. 29 धावा. फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने कोणी क्षेत्ररक्षक नाही. मात्र गिरीशने प्रयत्न केले आणि बॉल चाललाय सीमापार. चौकार. 4. थँक्यू डीजे. थँक्यू. धावसंख्या 33 धावा. 2 गडी बाद झाले चौकाराच्या मदतीने. 33. चेंडू सरळ निघून गेला आमचे लाडके मित्र बलवा यांच्या स्वागताकरिता. समोरच्या दिशेने चेंडू हवेत राहिला. हेमंत पाटील झेलखाली येतील का? भालचंद्र पाटील होते. वेट केलं आणि पाहता पाहता बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. एक धाव मिळते. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि सहजतेने आता 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 3च्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर 36. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 3 षटकात 36 धावा. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्या गोलंदाजाचा वापर आता होतोय? बॉलरचं नाव उमेश पाटील या गोलंदाजाचा वापर इथे केला जातोय. उमेश येतोय गोलंदाजी मार्गावरती. 36 धावा. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा सामना आपण पाहणार आहोत. कासरवडवली मास्टर बीचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला घोडबंदर मास्टर. 2 टीम मध्ये सामना रंगणार आहे. अफलातून चेंडू होता. वेग भन्नाट पाहायला मिळतोय. निकेतची बॅट फिरवण्याची शैली अगोदर पाहायला मिळाली आणि बॉल चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. चांगला फटका खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना लॉंग चेस करावं लागते. प्रकाश पाटील अण्णा आलेच जरूर, मात्र तत्पूर्वी 2 धावांचा प्रयत्न सक्षम ठरतोय.
2च्या मदतीने धावफलक 38 वरती 2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 38 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला चेंडू त्रिफला उद्ध्वस्त झालाय. एसट्या उद्ध्वस्त होत असताना आणि निकेतची खेळी संपुष्टात येते. फलंदाज माघारी आणि या पण ऐकूया रत्नाकर भोईर यांच्या माध्यमातून डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. 38 लॉस ऑफ 3 विकेट. मिलिंद किनी धाव फलकावरती धावा आहेत 38. 3 गडी बाद झालेत. चांगला चेंडू पंचांकडे दाद मागितली आणि पंच सहमत आहेत. अगदी एसट्यांच्या मधोमध सापडलाय प्रदीप. गॉन. थँक्यू डीजे थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. उमेश पाटीलने अफलातून गोलंदाजी केले. आता हॅट्रिक वरती येऊन पोहोचतोय. लगातारच्या 2 बॉलवरती एक त्रिफला उद्ध्वस्त केलाय तर एक पायचीतच्या माध्यमातून फलंदाजाला पकडले. देवेन येतोय नवीन फलंदाज. ऑन हॅट्रिकचा चेंडू उमेश पाटील. थोडीशी उचली जास्त होती यावेळेस आपण पाहिलं तर बाउन्स होता आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर पंचांनी अपील फेटाळून लावलंय. षटक चौथं चालू आहे. 3 षटकात 36 होत्या आणि या षटकात आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. धावसंख्या 38. 38 ला 4 गडी बाद झाले. शेवटचा बॉल. चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी आपण पाहतोय षटक समाप्त झाले. तिसऱ्या षटकामध्ये उमेश पाटीलची कामगिरी उल्लेखनीय राहिली गेली. धावसंख्या 38 वरती 4 फलंदाज बाद झाले. 2 धावा दिलेत आणि 2 फलंदाजांना माघारी परतवले उमेश पाटीलने. काय बोला ना. शेवटचं षटक आहे या सामन्यातील. एक इनिंग संपल्यानंतर मी विनंती करेन कासोडे बी संघाला तसेच घोडबंदर गुणवंती उपस्थिती दाखवलेली आहे. ते वडवलीची उपस्थिती या इनिंग नंतर टॉस करून घ्यायचंय. आमच्या व्यासपीठावर माननीय श्री गंगाधर भाऊ यांच्या इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच श्री संजयजी पारधी. चला सामन्याला उशीर नका करू. एकदा उशिरा सुरू झाले सामने आपले. आज 10:40 पहिला चेंडू पडलेला आहे. आज एक सामना सुद्धा एक्स्ट्रा आहे आपल्याकडे. 8 मॅचेस खेळवायचे आहेत. शेवट हॅलो 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 हॅलो. गिरीश येतोय.
गोलंदाजी मार्क वरती गिरीश ऑन साइडला अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि पाहता पाहता आता 2 धावा मिळालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी पलटतायत 3 धावा. हॅलो, धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचले गेले. 42. चांगला फटका खेळतायत. दिग्विजय चेंडूला उचलतोय, फेक करतोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचतोय. 43. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. 50-55 धावा बनतील असं वाटलं होतं, मात्र उमेश पाटीलने अफलातून गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना 2 धावा दिल्यात. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा मनसुबा आता कामयाब ठरतोय का हे पाहावं लागेल. चांगला चेंडू हाताळतायत. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. डॉट बॉल येतोय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 43. 43 धावा. पंचांकडे दाद मागतायत. गोलंदाजाने अपील केलं नाही, मात्र दिग्विजय पाटील अपील करतायत मैदानाच्या आतमध्ये. मात्र रनआउटच्या माध्यमातून आता फलंदाज देवनला माघारी परतवलाय. फलंदाज बाद डीजे. चव्वेचाळीस धावा झालेत. निलेश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मंगेश आलाय. ऑन साइडला फटका खेळले जरूर. आपण पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. पाहता पाहता 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 46 धावा आणि करायच्या आहेत खारीगाव मास्टर संघाला 47. 47 रन्स टू विन खारीगाव मास्टर. हॅलो, धन्यवाद डीजे. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे मुंबई पालघर विभाग अंतर्गत श्री पोषमात्रा 40+ मास्टर्स भायंदरपाडा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम आजच्या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस. पहिला सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय मल्हार खारीगाव वर्सेस जय मल्हार मोगलपाडा 40+ मास्टर्स या दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकी करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं जय मल्हार खारीगाव संघाने आणि मोगलपाडा संघाला किती धावा रोखला? 46 धावावरती रोखलेला आहे. दोन्ही संघांना एक रेडी आहेत. क्रेझी बॉईज आपलं किट रेडी ठेवायचं आहे. मी विनंती करेन ते नाश्ता करायला गेलं ना घ्या ना बाकी कोण हेमानंद भोईर मी विनंती करेन नाणेफेक करून घ्यायचं. काय कोण नाही बारक्याने उडवला पहिला बारक्याने उडवला पहिला टॉस. हेमा जा ना गंग्याला सांगितलं नाश्ता करायला गेलं. जा कॅप्टन क्रेझी बॉईज आपली किट रेडी ठेवायची. एनर्जी किट. सामना लगेच सुरू करायचा आहे. तिथे पंचांना विनंती करतो मी आणि जय मल्हार खारीगाव संघाला मी परत सांगेन विनंती करेन की उशीर नका करू. लवकर फलंदाज पाठवा तुमचे. आणि तिथे नाणेफेकी होतोय हेमानंद भोईर यांच्या हस्ते. दोन्ही संघाचे संघनायक तिथे हजर आहेत. टॉस उरकून घ्या. क्रेझी बॉईज आपली एनर्जी किट लवकर पाठवा. तिथे आहे दोन्ही कॅप्टन आहे ना तिथे आहे.
खारीगाव मास्टर्स आजच्या दिवसातील स्पर्धेतील हे दुसरा सामना. क्रेझी बॉईज आपली किट घेऊन या लवकर. जा लवकर. चावी कुठे आहे? अरे धाव लवकर ना. विजय झालं पटकन, धाव पटकन, गाडीवर धाव. विजय गाडीवर धाव पटकन, लवकर धाव. बाटल्या पण घेऊन ये. आणि टाकूनच घेऊन ये बाटल्या. सर्व संघांना टॉस दरम्यान, पहिल्या सामन्याच्या टॉस दरम्यान एनर्जी किट देण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे. क्रेझी बॉईज श्री राजेंद्र भोईर, श्री संजय पाटील, श्री विजय भोईर, श्री किरण पाटील व श्री जयवंत भोईर यांच्या मार्फत 1 किलो संत्री, 1 डझन केळी, विटॅमिन सी, पोटॅशियमसाठी केळी खूप चांगली असतात, तसेच 2 ॲक्वाफिना पाणी बॉटल, मिनरल वॉटर. तसेच ग्लुकॉन टी. माननीय श्री मनोहरजी मोतीराम भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप सहकार्य असतं आहे आमच्या संघात. तसेच शाखा प्रमुख लोढा श्री दीपक बाबूराव भोईर यांचंसुद्धा इथे आगमन झाले आहे. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत श्री पुष्पता फुडी प्लस मास्टर्स भायंदरपाडाच्या वतीने. चला नाणेफेकी करून घ्या. नाणेफेक करतील एक काका आणि पुतण्या हेमानंद भोईर व नंदू भोईर यांच्या हस्ते. शेंडबा फुडी प्लस मास्टर्स बी तसेच घोडबंदर फुडी प्लस मास्टर्स यांच्या इथे नाणेफेकीचा कॉल होत आहे. नाणेफेकी होल स्पिन करतात हेमानंद भोईर आणि नाणेफेकी जिंकलेली आहे घोडबंदर संघाने. एनर्जी किट ती द्यायची. या तुम्ही हेमंत तुम्ही पण या ना. जेवण दे तू पण जेवण. तर कुठलाही कार्यक्रम असो, आयोजन असो व त्याच्यासाठी प्रायोजक लागतच असतात. त्याच्या आम्ही लिस्ट आम्ही थोडक्यात वाचून घेतो थोड्या एक ब्रेकमध्ये. तर पूर्वी सामना सुरू होतोय आणि थोडक्यात मी आधी लिस्ट. चला पंच इशारा करतायत, सामना सुरू होतोय. मी धावता समालोचनासाठी मी आमंत्रित करेन दिनेश किनी यांना. खारीगाव मास्टरच्या वतीने संकेत व नॉनस्टॅकला येते भालचंद व संतोष. नॉनस्टॅकला भालचंद झाला टॉस आता. राईट मोड ऑफ गेट्स श्री जय मल्हार मोगलपाडा सामना सुरू होतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पंचाचा इशारा आलेला आहे. राईट मोड ऑफ विकेट श्री नितीन पाटील भायंदरपाडा गावचे जावई मारा करतील. राईट मोड ऑफ विकेट समोर संतोष. ओ डाव्या एसटीच्या हातात पंच इशारा करतायत. निर्धाव चेंडू वाईड. अवंतर धाव संख्येने खातं खोलतायत खारीगाव मास्टर्स. पुन्हा एकदा नितीन पाटील राईट मोड विकेट समोर मारा केला तो संतोष. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा बाहेर चेंडू खेळपट्टीच्या. पुन्हा निर्धाव चेंडू. अरे अवांतर चेंडू. अरे म्हणून सांगतो लाईव्ह कमेंट नाही बाबा. आणि एकही चेंडू न पडता 2 धावा झालेल्या तिथे जय मल्हार खारीगाव संघाचे. मी धावत्या समोर आमंत्रित केले दिनेश किनी यांना. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा मारा करतोय. अवंतरच्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 3. बलवा इथे बलवा 1 मिनिट इकडे. 3 चेंडू लगातार अवंतर हाताळले गेलेत वाईटच्या मदतीने. 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय खारीगाव मास्टरचा संघ. मान्य श्री रमाकांतजी पांडुरंग भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा व्यासपीठावर हार्दिक स्वागत.
धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चेंडूला अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळतायत. धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 5 धावा. संतोषच्या बॅटमधनं 2 धावा आलेत. चांगला फटका, बॉल हवेत राहिला. राहुल भोईर झेल खाली आणि फलंदाज माघारी. पहिला धक्का बसतोय. अरे बारीक पीस मला सांगितलेलं भालचंद्रला 4-4 पीस मोठे पीस बघ बघ का बघ काय मग आपण खाते आपल्याला तू बघ ना पीस बघ का मोठं वाटतं पीस घे तो इकडे घे ते नको रेव दे घे थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये बॉल चाललाय, तिथे 1 धाव मिळते. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. चांगल्या पद्धतीने धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा येतील आणि 2च्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते 8 या आकड्यावरती. वाईट बॉल इथे घोषित करतायत. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोचताय. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. पायावरती चेंडू आदळतोय. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर 9 वरती स्थिरावली गेले. जिंकण्याकरिता अजूनही 37 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू 37 रन. 47 काढलं का 46? 46 जिंकायला आहे. तर आम्हाला जे 47 आहेत तर 38 करायचे आहेत. 38. अर्चना भूषण पाटील, श्री संजय पारदी, श्री तृप्ती श्रीकांत भोईर, श्री नरेश मनेरा, श्री नटेश पाटील, श्री कृष्णा हल्या भोईर, श्री नकुल कासार, श्री अविनाश पवार, श्री रमाकांत पांडुरंग भोईर, श्री ताजनुद्रा पाटील, श्री गंगाधर भाऊ भोईर, श्री दिनेश दामोदर भोईर, जितेंद्र मारुती भोईर, श्री महेश मारुती भोईर, श्री दीपक बाबूराव भोईर, श्री वसंत शनिवार भोईर, श्री गंगाराम पाटील, श्री पिंटू भोईर, श्री संजय कृष्णा भोईर, श्री धर्मेंद्र भोईर, श्री मोहन भोईर, श्री सुधीर गुरखा, श्री संदीप पाटील कासरवली, श्री संदीप नवनाथ पाटील कासरवली, आशा वायन्स, श्री चंद्रकांत शनिवार भोईर, श्री मधुबाई कौरी, श्री गोपाल शेट्टी कौरी, श्री ट्वेमकर कौरी, श्री देवानंद चंद्रकांत तांगडी, श्री सोहम किराणा स्टोर्स, श्री परशुराम शनिवार भोईर, श्री जगदीश हल्या भोईर, श्री राम पंढरीनाथ ठाकूर, श्री अनंत सकाराम भोईर व श्री कमलाकर हरी नागरकर या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. आम्हाला सहकार्य लाभतात वेळोवेळी दरवर्षी आम्हाला जे सहकार्य करतात त्या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. सामना सुरू होतोय तिथे जरा घाई करा, जरा घाई करा. पहिला सामना. हॅलो 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 चेक. हॅलो. फिल्डिंग सजवून ठेवा अगोदरच. थोडस घाई करा विनंती करतोय. आणि पंचांनाही मी विनंती करतोय की आपण थोडस लक्ष घाला.
कारण संध्याकाळच्या सत्रात थोडंसं अंधाराला सामोरं जावं लागू शकतं. धावसंख्या 9 वरती. चांगला फटका खेळले, चेंडूला हवेत खेळतायत. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. संतोष येतोय गोलंदाजी मार्गावरती. माननीय श्री संजय कृष्णा भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जीपी पार्सिक बँकचे क्लस्टर श्री संजय कृष्णा भोईर यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू आणखीन बाहेर वळतोय. धावसंख्या आता वाईटच्या मदतीने 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. चांगला फटका खेळलेत, ऑन साईडला फ्लिक करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेलाय. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 13 धावा. घोडबंदर मास्टर संघ इथे उपस्थित होतोय, त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू हाताळला गेलाय. हरिकिसन पाटील यांचं आगमन इथे झालंय. धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका खेळले, डीप मध्ये चेंडू चाललाय. नितीन पाटील आहेत तिथे डीप मध्ये आपण पाहिलं तर, आणि नितीन पाटील पुढे सरसावतील, झेपावतील तत्पूर्वी एक धाव. अजूनही आपण पाहिलं तर 33 करायचे आहेत 20 बॉलमध्ये 33 धावा. हे जिंकण्याचं समीकरण कुठेतरी आक्रमण करावं लागेल. एखादा चौकार षटकार जर आला तर निश्चितच जवळपास पोचू शकतायत. चांगला फटका खेळलेत ऑन साईडला. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एकच्या मदतीने आता धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 रन्स. हलक्या हाताने दिशा दाखवल्या. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते आणि पाहता पाहता बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलक 16 या आकड्यावरती आता चेंडू आहेत. 18 बॉलमध्ये 31 रन जिंकण्याकरिता करायचे आहेत. काय माहितीये का आवाज एक स्पीकर तिकडे म्हणून एक स्पीकर तिकडे फिरवले म्हणून तसं वाटतं आपल्याला. कमी वाटतंय असा तिथे बरोबर वाटतं आवाज. स्पीकर फिरवले तिकडे म्हणून एक स्पीकर तिकडे फिरवले म्हणून थोडा स्पीकर इकडे स्पीकर तिकडे फिरवा. तिकडे नाही जात ना. तिकडे हाय कोण तसेच आपल्याला जे टी शर्ट दिसत आहेत श्री पोस्टमात्रा 40+ मास्टर्सच्या जे परिधान केले टी शर्ट्स ते कैलास सौजन्य पांडू शेठ, श्री रवींद्र पांडुरंग भोईर, श्री रमाकांत पांडुरंग भोईर, श्री शशिकांत पांडुरंग भोईर व श्री जयवंत पांडुरंग भोईर यांच्याकडून ते टी शर्ट दिलेले आहेत. तसेच कैलास ज्या चमचमच्या ट्रॉफी दिसत आहेत तुम्हाला त्या कैलासवासी शांताराम लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश शांताराम भोईर, श्री हेमानंद शांताराम भोईर, श्री देवानंद शांताराम भोईर यांच्याकडून त्या ट्रॉफी मिळालेल्या आहेत आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी. तसेच आम्हाला ग्राउंडसाठी जो पाणी मारलेलं आहे ग्राउंडचं त्यासाठी हेमानंद प्रोपायटर हेमानंद शांताराम भोईर प्रोपायटर दरवर्षी ते मदत करायला सहकार्य करतात. तसेच कैलासवासी मोतीराम मुंद्रे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किरण मोतीराम पाटील यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल. तसेच आजच्या मेजवानीसाठी श्री राकेश आल्याभोर यांच्याकडून 40 किलो चिकन दिलेलं आहे. तसेच आम्हाला श्री रवी रामकृष्ण खरत यांच्याकडून सुद्धा संपूर्ण जेवणासाठी सहकार्य लाभलेलं आहे. माननीय श्री विलासजी पाटील इथे यांचं आगमन होत आहे. तसेच श्री जयवंत शिंगे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत श्री पोस्टमाता 40+ मास्टर्स संघाच्या वतीने. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत श्री विलासजी पाटील, शेंडवा 40+ या संघाचे प्रतिनिधी व संघ. चला मॅचच्या दिशेने आम्ही वळतोय.
फटका चांगला आहे, डीप मध्ये बॉल चाललाय, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करावा लागेल. सिंगल डबल सातत्याने जर आल्या तर निश्चितच धावफलक पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स जिंकण्याकरिता 16 चेंडू 29 धावा. आक्रमण करावं लागेल आता मैदानाच्या आतमध्ये, कारण गिरीश सारखा फलंदाज अजून येणं बाकी आहे. गिरीश आणि संतोष या 2 फलंदाजांवरती नजरा असतील. गिरीशच्या बॅटमधनं जर धावा आल्या तर निश्चितच हे धावफलक सहजतेने पूर्ण होऊ शकते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतोय चेंडू आणि पाठीमागच्या दिशेने एसटी रक्षकाला अगदी चकवतोय. तत्पूर्वी एक धाव, 1च्या मदतीने आता धावफलक 19 वरती जाऊन पोहोचतोय. इक्का दुक्के से काम नाही चलने वाला हेच म्हणावं लागेल. एकेरी आणि दुहेरी धावेंनी आता काम बनणार नाही. इथे एखादा चौकार, एखादा षटकार या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड खारीगाव मास्टर संघाला पुढे येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू, अप्रतिम वेगात टाकलेला, निलेशचं कौतुक करावं लागेल. टप्पा अचूक राखलाय, ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळताय. डॉट बॉल येतोय, धावसंख्या 19 वरती स्थिरावली गेल्या. चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 14 मध्ये 29 करायच्या आहेत. 14 चेंडू 29 धावा हे समीकरण 28 करायचे आहेत. आणि हा आता वाईड येतोय, म्हणजे आता करायचे आहेत 27. खोलात टाकलेला चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह करतायत, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट झाल्या. 2 धावा. अचूक थ्रो झाला असता तर निश्चितच विकेटचं पतन होऊ शकलं असतं. मात्र 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 22 वरती जिंकण्याकरिता आमचे गुंडलेगाव आम्हाला दर्शवतायत की 13 बॉलमध्ये 25 रन आता करायचे आहेत. खारीगाव मास्टर संघ झुजवतोय मोगरपाडा मास्टर संघाला. समोर खेळले, जबरदस्त फटका आहे, तिथे निकेश आहेत, एक धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान आता व्यक्त केलंय. 1च्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना एकंदरीत पाहिलं तर 23 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 24 रन. 12 मध्ये 24 आता करायचे आहेत. संतोष खेळावा लागेल, स्ट्राईकला तुम्ही राहाल, खेळावा लागेल. जो 50चा स्ट्राईकला असेल तोच रिटायर्ड आउट होऊ शकतोय. मात्र नॉन स्ट्राईकला आल्यावरतीच आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये करायचे आहेत 24 रन. 50हून अधिक वयोगट असेल त्याच खेळाडूला तुम्ही रिटायर्ड आउट करू शकतायत. आणि सलामीला 2 जर गेले असतील तर त्यामधला स्ट्राईक वाला 9 चेंडू नंतर आणि नॉन स्ट्राईक एंड वाला 15 चेंडू नंतर रिटायर्ड आउट होऊ शकतोय. संतोष राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्ट्राईक वर ते आहेत. आता इथून आणामारी करावी लागेल. 12 चेंडू 24 रन करायचे आहेत. एखादा मोठा स्ट्रोक येईल का फलंदाजाच्या बॅटमधनं? क्रिकेट इज अनसर्टन गेम. चांगला फटका खेळलेत, बॉल बराच काल हवेत राहिला. 2 क्षेत्ररक्षक आलेत. निकेश ठाकूर झेल खाली येतोय, झेल निसटतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता कोणता फलंदाज बाद झाला हे पाहावं लागेल. संतोष राऊत बाद झालेत रनआउटच्या माध्यमातून. एक धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 24 वरती 11 मध्ये 23 करायचे आहेत. एका बाजूला हेमंत पाटील आणि दुसऱ्या बाजूला आता गिरीश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय.
नंदूभाई टॉस कोण जिंकला टॉस ए नंदूभाई काय केलं फिल्डिंग किती अरे बाबा मग टाइम घोडबंदर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कॅप्टन मिलिंद किने याने आम्हाला लगेच दर्शवले की आम्ही फिल्डिंग करतोय. शेंडोबा 40+ बी संघाने रेडी राहा, फलंदाजी करायची आहे. यॉर्कर लेनचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज पाठवलाय माघारी, गॉन. चला फलंदाज चला फलंदाज लवकर वॉर्मअप करत जा लवकर धावत. उमेश पाटील आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. याच उमेशने अफलातून गोलंदाजी केली होती. 2 धावा 2 गडी बाद केले होते. आता उमेशला चांगली कामगिरी करावी लागेल. 10 चेंडू 23 रन करायचे आहेत. 10 चेंडूमध्ये 23 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पोचलं गेलंय. 10 चेंडू 23. चांगला फटका खेळलेत, समोर खेळतात, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पाहता पाहता दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे केला गेलाय. 2 धावा. या धावा भरपूर मायने राखतील. 9 चेंडू आणि आता करायचे आहेत जिंकण्याकरिता 21. 9 मध्ये 21. 9 चेंडू 21 धावा. हे समीकरण आपण पाहतोय. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू वेगात टाकला होता आणि पाहता पाहता व्हाईट बॉलचा इशारा इथे केला गेलाय. आता 9 मध्ये करायचे आहेत 20 धावा. सुरेख असा ड्रेस कोड आपण पाहतोय, ब्लॅक अँड व्हाईट. या इनिंगचा विचार केला तर 7 व्हाईट चेंडू हाताळलेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर जयवंत पाटील आम्हाला दर्शवतायत. समोर खेळतायत, जबरदस्त फटका जोरात मारलाय. फटक्याला आपण पाहिलं तर एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला होता, मात्र पाहता पाहता फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून उमेश पाटीलला पाठवले माघारी, गॉन. चला फलंदाजांनी लवकर लवकर चालत नका जाऊ, वॉर्मअप करत जा धावत धावत. पंच वॉर्निंग द्या आणि क्षेत्ररक्षण किरण शेट आहे ना, त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाजाला पाठवले माघारी. आणखीन एक धक्का बसतोय. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. जे संघ उपस्थित झाले त्यांना विनंती करतोय पण नाश्त्याचा आस्वाद घ्या. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार षटकार येईल का?
मात्र अर्धा संघ आता चंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. बॅकफुटला खेळतायत. चांगला स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता मात्र एक धाव मिळते. राहुल भोईर चेंडूवरती झेपावलेत. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतं 29 वरती 18 करायचे आहेत 6 बॉलमध्ये. खूप चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. अफलातून चमचमत्या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून दिल्या गेल्यात. कैलासवासी शांताराम लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ नरेश शांताराम भोईर, हेमानंद शांताराम भोईर यांच्या माध्यमातून या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून दिल्यात. त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे नरेश शांताराम भोईर, हेमानंद शांताराम भोईर यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी लागणारं पाणी यांच्या श्री माध्यमातून परशुराम भोईर, उपलब्ध करून गणेश दिले. शिंगे, त्यांचं तसेच आम्ही- आमचे सीएम साहेब तिथे आज उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चंद्रकांत पाटील श्री सीएम यांचं आगमन झालंय आणि प्रकाश पाटील पीएम दोघांचंही आम्ही करतोय सहर्ष स्वागत. धावसंख्या 29 वरती 5 गडी बाद झालेत. जिंकण्याकरिता एकंदरीत आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये आता 18 धावा करायच्या आहेत. मनोज स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश पाटील. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत जरूर, मात्र कुठेतरी वेलकम वेलकम. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ॲडव्होकेट नरेंद्र किनी. दादांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा असतील. श्री पोस्टमात्र 40+ मास्टर्स भायंदरपाड्याच्या वतीने श्री ॲडव्होकेट श्री नरेंद्र किनी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे कोणी पाहुणे मंडळी आता उपस्थित असतील त्यांना विनंती करेन की नाश्त्याची सोय अजून सुरू आहे. बुर्जी पाव तिथे आहे, त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे बुर्जी पावचा. तुम्ही डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. घोडबंदर मास्टर संघ क्षेत्ररक्षण आपण करण्याकरता रेडी राहा. सामना समाप्त झाल्या अखेरीस लगेच सामन्याला दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने आता चेंडू हाताळला गेलाय. अवंतरच्या मदतीने आता धाव मिळेल. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना एकंदरीत पाहिलं तर 31-31 4 चेंडू आणि 4 चौकार आता ठोठावायचे आहेत. 16 धावा करायच्या आहेत प्रदीपच्या अगेन्स्ट. प्रकाश पाटील यंदाच्या अंगमात तितकासा लयमध्ये पाहायला मिळत नाही, अन्यथा चौकारा अगदी त्यांच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहतोय. चांगला चेंडू हाताळतायत. खोलात टाकलाय चेंडू. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेले 31 वरती 3 चेंडू आणि आता 16 रन इथे करायचे आहेत जिंकण्याकरिता. धावसंख्या आता 1 ने पुढे येते. फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 32 धावा 5 गडी बाद. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 63वा वाढदिवस आहे ॲडव्होकेट नरेंद्र किनी साहेबांचा. पाठीमागच्या दिशेने बॉल जातोय. तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता होत असताना 32 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल आहे. विजयावरती शिक्का मोर्तब केलाय मोगरपाडा मास्टर या संघाने. बॅटची कडा घेतोय. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय आणि सामना बॉल इथे जमा- समाप्त झालेला आहे. अभिनंदन टीम मोगरपाडा बॉल मास्टर. जमा करून घ्या. आले 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 फिल्डिंग आले. मी विनंती करेन सिपोस्पाता 40+ मास्टर्स संघाच्या प्रतिनिधींना की आपण स्वागत सत्कार करून घ्यायचा आहे. थँक्यू थँक्यू. डीजेला थांबवतोय. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षणासाठी घोडबंदर मास्टर टीमला विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्या. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर राकेश ठाकूर. अफलातून गोलंदाजी त्याने केलाय. राकेश ठाकूरच्या बॅटमधनं 6 बॉलवरती 7 धावा आणि गोलंदाजी करत असताना 6 धावा दिलेत आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. घोडबंदर मास्टर संघ चला मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. चला हात मिळवणी करण्याकरता खारीगाव मास्टर या संघाला ही विनंती आम्ही करतोय.
हा मॅडम मी सत्कारचा सांगतो खारीगाव मास्टर टीम कोणच्या असते काय? आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आम्ही वळणार आहोत. मी राकेश टॉस का ठाकूर, बॉस. राकेश ठाकूर आपण या मॅन ऑफ द मॅच करता. संजय कृष्णा भोईर दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ची ट्रॉफी आहे ते आम्ही वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच राकेश ठाकूर, राकेश ठाकूर या त्वरित मॅन ऑफ द मॅच करता निवड झाल्या. आज नवीन ड्रेस कोड मध्ये आपण पाहतोय जय शिंडोबा मास्टर या संघाला. शिंडोबा 40+ चा हा संघ पंढरी शिंगे आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. बॉल चॉईस करून घ्या. चला या आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. चंद्रकांत पाटील सीएम यांचा सन्मान आम्ही करतोय. चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्याकरता केशव दादांना विनंती असेल आपले शुभ असते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. चंद्रकांत पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. आमच्या व्यासपीठावरती सीएम यांचा सन्मान इथे होतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार आहेत हॅलो. आणि त्यांचा सन्मान येथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती केशव भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माननीय श्री राकेश आल्या भोईर यांचं इथे आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर समज- प्रकाश मनवायचं पाटील आहे. पीएम यांचाही सन्मान आम्ही करतोय. आमच्या व्यासपीठावरती पद्माकर भुईर यांना विनंती असेल आपले शुभ असते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. नाही नाही फोटो नको नको घेऊन जातो तू. कसे कसे हा बोलो ना बॅट्समन बॅट्समन तू चॉईस आहे का तुझा? चॉईस बॉल आहे का तुझा? दे माझ्याकडे माझ्याकडे ठेवून ठेव. हा. त्याचप्रमाणे परशुराम भोईर इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. चॉईस केलाय बघ. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करतोय भूषण भोईर भाई यांना की आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. गणेश शिंगे गणेश शिंगे त्याचप्रमाणे आमच्या व्यासपीठावरती गणेश शिंगे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. कोणचं ते-